हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचे माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. आज आपण 5th स्टँडर्डचा जो EVS आहे पार्ट 2 हिस्ट्री, त्याचा जो सेकंड चॅप्टर आहे हिस्ट्री अँड द कन्सेप्ट ऑफ टाईम, त्याचे क्वेश्चन्सच पाहणार आहोत. होप तुम्ही माझा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब केला असेल. चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवरही क्लिक करा सो दॅट तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते मिळतील. आणि व्हिडिओजना आमच्या लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ऑफकोर्स कमेंटद्वारे तुमच्या काही क्वेरीज जर असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोहोचवा. चला तर मग आपण स्टार्ट करूया. EVS पार्ट 2चा जो सेकंड चॅप्टर होता हिस्ट्री अँड द कन्सेप्ट ऑफ टाईम, त्याचे क्वेश्चन आन्सर्स. Okay, so the first question, fill in the blanks. The calendar we use today is based on the Christian era. Okay, so the Christian era is your fill in the blanks. Okay, so जे कॅलेंडर आपण यूज करतो आज ते काय आहे, ते क्रिश्चियन इरा या मेथडवर बेस्ड आहे. ओके, देन सेकंड क्वेश्चन, द पिरियड बिफोर कॉमन इरा इज नोन ॲज द टाईम बिफोर कॉमन इरा. जो कॉमन इरा म्हणजेच कॉमन इराच्या आधीचा जो पिरियड होता त्याला बिफोर कॉमन इरा असं म्हणतात. ओके, BCE. ओके, सो बिफोर कॉमन इरा इज द fill in the blanks. Then move to the second question. Answer each question in one sentence. Okay, which scientific methods are used to estimate the age of the layers of soil and the remains found in them? ओके, सो कोणती सायंटिफिक मेथड यूज केले, ज्या गोष्टी आपल्याला सॉईलमधून मिळतात, ज्या मातीमधून मिळतात, त्यांचं जी एज आहे, त्यांचं जे ते किती काळ त्या गोष्टीला झाला आहे. ओके, सो ते फाइंड आउट करायला ज्या सायंटिफिक मेथड यूज केल्या आहेत तर त्या कोणत्या आहेत. सो आन्सर इज कार्बन 14 ॲनालिसिस अँड ट्री रिंग्स ॲनालिसिस. ओके, दोन आहेत मेथड, कार्बन 14 ॲनालिसिस अँड ट्री रिंग्स ॲनालिसिस. विच सायंटिफिक मेथड्स आर यूज टू एस्टिमेट द एज ऑफ द लेयर्स ऑफ सॉईल अँड द रिमेन्स फाउंड इन देम. ओके, ह्या दोन मेथड आहेत ज्याने जे एज आहे त्या पर्टिक्युलर वस्तूची ती फाइंड आउट केली जाते. देन सेकंड क्वेश्चन, हाऊ इज द फर्स्ट सेंचुरी ऑफ द कॉमन इरा रिटन. जी फर्स्ट सेंचुरी आहे कॉमन इराची ती कशा प्रकारे लिहिली जात होती. सो द फर्स्ट सेंचुरी ऑफ कॉमन इरा इज रिटन ॲज 1-100 कॉमन इरा, दॅट इज CE, और 1-100 AD, दॅट इज ॲनो डॉमिनी. ओके, सो फर्स्ट सेंचुरी जी होती कॉमन इराची ती कशा प्रकारे लिहिली जात होती, 1 ते 100 CE म्हणजेच कॉमन इरा आणि 1 ते 100 AD म्हणजेच ॲनो डॉमिनी. Now move to the third question. Answer the following questions in brief. Okay, what is mean by the unilinear division of time? Okay, unilinear division of time म्हणजे काय. सो आन्सर बघूया आपण. 7 days from Monday to Sunday make 1 week. 7 दिवसांचा आपला जो वीक आठवडा असतो सोमवार ते रविवारपर्यंत. ओके, तो पूर्ण 7 दिवस ते मिळून एक आठवडा तयार होतो. 2 weeks मेक अ फोर्टनाईट. तसेच 2 वीक जर एकत्र आले, 2 वीक मिळून म्हणजे 14 दिवसांचा जो काळ असतो तो झाला फोर्टनाईट. ओके, अँड 4 weeks मेक अ मंथ. 4 आठवडे मिळून पूर्ण आपला महिना जो आहे तो तयार होतो. 12 months मेक अ इयर. 12 महिने मिळून एक वर्ष तयार होतं. इन दिस मॅनर वी रिकॉन टाय इन बिगर अँड बिगर युनिट्स. आणि अशा प्रकारे आपण हे जे वर्षानुवर्ष जो काही पिरियड आहे तो बिगर आणि बिगर होत जातो. ओके, 1 year फॉलोड बाय अनदर अँड व्हेन 100 years गो बाय अ सेंचुरी इज कम्प्लिटेड. ओके, जेव्हा अशी एका वर्षापाठोपाठ एक वर्ष असं जात जातं आणि अशी 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सेंचुरी कंप्लीट होते, तेव्हा आपण काय म्हणतो, सेंचुरी. ओके, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सेंचुरी म्हणजे 100. ओके, when 10 centuries that is 1000 years are gone
अ मिलेनियन इज कम्प्लिटेड, जेव्हा अशा 10 सेंचुरी कंप्लीट होतात, म्हणजेच किती, 10 सेंचुरी इज इक्वल टू 1000 इयर, 1000 वर्ष. ओके, 1000 वर्ष पूर्ण झालं की आपण त्याला मिलेनियन असं म्हणतो. ओके, मिलेनियम. ओके, सच मेथड ऑफ डिवायडिंग टाईम इज नोन ॲज युनिलिनियर डिव्हिजन, आणि याच मेथडला युनिलिनियर डिव्हिजन असं म्हणतात. नाव मूव टू दी सेकंड. व्हॉट आर द युनिट्स ऑफ मेजरिंग टाईम? ओके, वेळ मोजण्याचे युनिट्स कोणते आहेत? तर आन्सर सेकंड, मिनिट, आवर, डे, वीक, फोर्टनाईट, मंथ, इयर, सेंचुरी अँड मिलेनियम. ओके, आर द युनिट्स ऑफ मेजरिंग टाईम. कोणते आहेत युनिट? सेकंड, मिनिट, आवर, हे आपले घड्याळातले जे मेजरिंग आहेत ते आहेत युनिट. देन कॅलेंडरचे कोणते आहेत? तर डे, वीक, फोर्टनाईट, मंथ, इयर, सेंचुरी आणि मिलेनियम. ओके, हे सगळे आपले टाईम मेजर करण्याचे युनिट आहेत. नाव मूव टू दी फोर्थ क्वेश्चन. कंप्लीट द चार्ट गिवन बिलो. खाली चार्ट दिला आहे. ओके, तर चार्टमध्ये तुम्ही बघू शकता टाईम इन हिस्ट्री, आणि खाली हे 2 बॉक्स जे आहेत ते ब्लँक आहेत. सो आणि त्याच्या खाली डिस्क्रिप्शन दिलं आहे. ओके, काय दिलं आहे? फर्स्ट बॉक्सच्या खाली जो तुमच्या लेफ्ट साईडला आहे तिथे खाली काय दिलं आहे? नो रिटर्न रेकॉर्ड्स आर अवेलेबल. कोणतेही रेकॉर्ड्स रिटर्न अवेलेबल नाही आहेत. ओके, रिटर्न रेकॉर्ड लिखित पुरावे कोणतेही नाही आहेत. सो असा पिरियड कोणता आहे? तर प्री हिस्टॉरिकल पिरियड. आन्सर इज प्री हिस्टॉरिकल पिरियड, म्हणजेच तो पिरियड हिस्टॉरिकल पिरियडच्या आधीचा पिरियड. ओके, जिथे तुमचे कोणतेही रिटर्न रेकॉर्ड्स अवेलेबल नाही आहेत. देन सेकंड, ह्या बाजूला राईट हँड साईडला तुम्ही पाहू शकता रिटर्न रेकॉर्ड्स अवेलेबल, लिखित पुरावे आहेत असा कोणता रेकॉर्ड आहे? ओके, सो हिस्टॉरिकल पिरियड. कोणता पिरियड आहे असा? हिस्टॉरिकल पिरियड. ओके, सो अशा प्रकारे हा जो चार्ट आहे तो कंप्लीट झाला आहे. ओके, आणि आपला जो सेकंड चॅप्टरचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत तेही इथे कंप्लीट झालेले आहेत. होप तुम्हाला कळाले असतील. आमचा जर व्हिडिओज तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटद्वारे तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोचवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि ऑफकोर्स सबस्क्राईबही करा आणि बेलायकनवरही क्लिक करा, सो दॅट तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत तेही मिळतील. आणि आणखीन एक, जेव्हा मी क्वेश्चन आन्सर्सचे व्हिडिओज अपलोड करते त्यावेळेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं PDF जे आहे ते अवेलेबल आहे. सो प्लीज तिथे विजिट करा जर कोणाला ते PDF हवं असेल तर. डिस्क्रिप्शन बॉक्सवर तुम्ही जर क्लिक केलं तिथे तर खाली PDFची जी लिंक आहे ती अवेलेबल आहे आणि तिथून तुम्ही जे PDF आहे ते डाउनलोड करू शकता. ओके, सो तुमच्यासाठी ते फ्युचर यूजसाठी इट इज इझी फॉर यू. ओके, चला तर मग मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.